Hello science scholars, welcome to SSC Nanded, that is Science Scholar classes. Today we are going to discuss about the most important topic of the geometry, that is circle. आणि आज आपण वर्तुळाबद्दल त्याचे वेगवेगळे पार्ट्स काय आहेत, त्याचे वेगवेगळ्या काय एंटिटीज आहेत ते बघणार आहोत. जसं की वर्तुळामध्ये आपण बघू शकतो की कॉर्ड, रेडियस, डायमीटर ह्या डिफरंट पार्ट्स आहेत. या डिफरंट पार्ट्स बद्दल आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. यालाच आपण मराठीतून असं सुद्धा म्हणू शकतो वर्तुळाचे वेगवेगळे अंग जसे की व्यास आहे, त्रिज्या आहे, जीवा आहे, याबद्दल इन डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. सो लेट स्टार्ट सर्कल. सो यू कॅन सी हिअर द फिगर फॉर द सर्कल. आणि या वर्तुळासाठीची तुम्ही आकृती पाहू शकता इथं. तर यामध्ये डायमीटर आहे, कॉर्ड आहे, सेंटर आहे, टँजंट सुद्धा आहे. तर यालाच मराठीतून आपण असं म्हणू शकता की सेंटर म्हणजे तो वर्तुळाचा केंद्रक आहे, टँजंट म्हणजे ती स्पर्शिका आहे, डायमीटर म्हणजे तो व्यास आहे आणि कॉर्ड म्हणजे ती जीवा आहे. तर यामध्ये तुम्ही सगळे एलिमेंट्स पाहू शकता. यू कॅन सी इट. तर आपण आता एक एक एलिमेंट घेऊन त्याला डिस्क्राईब करूया. सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स रेडियस. सो लेट्स टॉक अबाउट रेडियस. तर त्रिज्या काय आहे हे जाणून घेऊया आपण. तर त्रिज्येची डेफिनेशन आपल्याला अशी घेता येईल, द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द सर्कम्फरन्स. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रापासून ते त्याच्या परिघापर्यंत जे अंतर असतं त्याला आपण त्रिज्या असं म्हणूया. तर आता त्रिज्या झाली, आपण वळूया केंद्रकाकडे किंवा वर्तुळ केंद्राकडे. तर सेंटर म्हणजे काय, तर वर्तुळाचा जो मध्य असतो एकदम सेंटर पॉइंट, तर त्याला आपण सेंटर म्हणूया. तर तुम्ही सेंटर काढताना, सर्कल काढताना तुम्ही जर कंपासचं टोक एकदम सेंटरला ठेवलं आणि वर्तुळ जर काढलं तर तो जो सेंटरचा भाग असतो, सेंटर जो असतो जिथं तुम्ही लोखंडी टोक ठेवता त्याला आपण सेंटर म्हणूया. आणि नेक्स्ट जी टर्म आहे ती आहे टँजंट म्हणजे स्पर्शिका. तर स्पर्शिका म्हणजे नेमकं काय, तर स्पर्शिका म्हणजे एका बिंदूत छेदून जाणारी, वर्तुळाच्या परिघाला एका बिंदूत छेदून जाणारी जी रेषा असते त्याला आपण स्पर्शिका म्हणूया, टँजंट. The tangent is a line which touches the circle in only one point. That is mean by tangents. So our next part of the circle is the chord. आता chord म्हणजे जीवा. तर नेमकी जीवा काय असते, तर जीवा म्हणजे वर्तुळाच्या परिघाला, that is the circumference of the circle, वर्तुळाच्या परिघाला दोन पॉइंट मध्ये, दोन बिंदूमध्ये जी टच होते तर त्याला आपण कॉर्ड म्हणूया. द लाईन विच टचेस द सर्कल इन 2 पॉइंट्स, दॅट इज नथिंग बट द कॉर्ड. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळाबद्दलच्या सर्व पार्ट्सची माहिती घेतलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओज आपले येतील. प्रत्येक पाठावर आपले वेगवेगळी व्हिडिओ सिरीज तयार होईल आणि तुमचा प्रतिसाद म्हणजेच आमचं मोटिवेशन असेल. तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब आणि लाईक्स करा. नवीन व्हिडिओसाठी स्टे अपडेटेड.